नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे कॉम्पिटिशनचे पासेस यायचे असतात, पण ते न आल्यामुळे आता आकाश तिथल्या आयोजकाला फोन करून म्हणतो, अहो तुम्ही ते पॉकेट पाठवलंय ना, त्यात पासेस नाही आहेत. विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही सगळीकडे शोधलंय, तुमच्याकडून पासेस आलेले नाही आहेत. तो माणूस तिकडून आकाशला म्हणतो, तुम्ही इकडे तिकडे ठेवून नाही तर हरवून मला फोन करून विचारताय का? नीट शोधा. पण जर पासेस नाही भेटले तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही, एवढंच लक्षात ठेवा. आता फोन कट करून आयोजक पुढे पाहतो. समोर सौदामिनी देशमुख बसलेली असते आणि ती त्याच्याकडे पाहून हसत असते. फोन ठेवल्यानंतर नम्रता आकाशवर चिडचिड करत म्हणते, तुम्ही आत्ता पण सात्विक फॅशन्सचा विचार करताय? प्लीज आता तरी आकाश टेक्सटाईलचा विचार करा. इथं आपण दोघं जिंकू सुद्धा शकतो. इतका तुमचा विश्वास नाही आहे का स्वतःवर? तिकडं उदयकांत वल्लरीने पाठवलेला मेसेज रमाकांतला दाखवत असतो. त्यात लिहिलेलं असतं की त्याला संपवून टाक. आता बंदूक रमाकांतच्या डोक्यावर ताणून धरत उदयकांत त्याला म्हणतो, ती बोललीये तर मला करावंच लागेल. आता तू शेवटचा श्वास घे आणि सुखानी मर, हीच आता ईश्वर चरणी प्रार्थना. तेच तिकडे आता दुसरीकडे ईश्वरी अर्णव दिंडीत देवाचं दर्शन घेत असतात आणि त्यांना खात्री पटते की गणूबाप्पा त्यांच्या पाठीशी आहेत आणि ते आपल्यासोबत काही वाईट होऊन देणार नाही, सगळं चांगलंच होईल.